तर सातारा नगरपालिकेतील नगरसेवकांची आज खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीमध्ये हाय व्होल्टेज बैठक झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पालिकेतल्या दोन्ही राज्यांच्या गटातील नगरसेवकांमध्ये अंतर्गत वाद आहेत. याच वादाची गंभीर दखल घेत आज दोन्ही राज्यांनी नगरसेवकांची चांगलीच कान उघाडणी केली. यावेळी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना खासदार उदयनराजे भोसले यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. पालिकेच्या कामात कुठलाही गोंधळ खपवून घेतला जाणार नाही असा थेट इशारा त्यांनी दिला. यावेळी खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले नगरपालिका बैठकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र आलेले पाहायला मिळाले. कोऑर्डिनेशन व्यवस्थित झालं पाहिजे. शहरातले जे काही विविध भागात, वॉर्डात, प्रभागात जो हद्दवाढीतला आलेला भाग आहे त्यात कामं कसे मार्गी लावता येईल एवढ्याकरता मीटिंग होती. प्रत्येकाला वाद असं नसतो लक्षात. समजा माझा एक वॉर्ड आहे, शिवेंद्रराजेंचं माझ्या शेजारी वॉर्ड, तर मला वाटतं की माझ्या वॉर्डमध्ये काम व्हावं. पण हेच जर अगोदर बसून ठरलं तर सांगितलं की समान संपूर्ण वॉर्डमध्ये वाद असण्याचं कारण काय मला सांगा. की प्रत्येकाला असं म्हणजे स्वाभाविक आहे वाटणं की ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिलं, ज्यांनी आपल्याला मतदान केलं, तर त्यांच्या नगरसेवक किंवा नगरसेविकांकडनं माफक अपेक्षा असतात. आमदार म्हणून किंवा नामदार म्हणून शिवेंद्रराजेंकडनं, खासदार म्हणून माझ्याकडनं, हे प्रत्येक लोकप्रतिनिधींकडनं त्याच्या ज्या लोकांच्या अपेक्षा ज्या असतात की आमची कामं मार्गी लागली पाहिजे.